मालेगाव शहरासह परिसरातही काल वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे आणि या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं रस्त्यावर कोसळण्याच्या घटना घडल्यात। या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका कांदा आणि इतर पिकांना बसला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। दरम्यान बस स्थानक परिसरात पावसाने प्रवाशांचीही मोठी धावपळ उडवली आहे। राज्याच्या अनेक भागात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा। मका, गहू, हरभरा, कांदा पिके धोक्यात, शेतकरी चिंतेत। मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक। युद्धात इराणला साथ द्यायला हवी होती, भविष्यात भारताला त्रास होईल। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका, तर महाराष्ट्र नेक्स्ट या नव्या वेबसाईटची घोषणा। 21व्या दिवशीही युद्ध सुरूच। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 1444 इराणी नागरिकांचा मृत्यू, तर तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांवरील हल्ल्यांमुळे जगासमोर ऊर्जा संकट। चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण। लाखो भीम अनुयायी महाडमध्ये दाखल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाडमध्ये उपस्थित राहणार। पोलिसांकडून बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना। आरकॉम कर्ज प्रकरणात अनिल अंबानींची तब्बल 7 तास सीबीआय चौकशी। 2929 कोटींचं नुकसान झाल्याची एसबीआयची तक्रार। निधीची अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याचा अंबानींवर आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।